आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। बाबुराव धनोडे पतसंस्थेत नृसिंहवाडीतील धनोडे गटाचे वर्चस्व। बाबुराव धनोडे पतसंस्था बचाव पॅनल समितीचा सर्वच्या सर्व जागांवर विजय। नृसिंहवाडी येथील बाबुराव धनोडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत नृसिंहवाडीतील धनोडे गटाने मोठा विजय संपादित केला आहे। अनंत धनोडे, सागर धनोडे, प्रताप धनोडे, संतोष धनोडे, गुरुप्रसाद धनोडे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रवीण धनोडे यांच्या नेतृत्वाखालील प्रकाश धनोडे पॅनलचा धुव्वा उडाला आहे। प्रकाश धनोडे पॅनलने सर्वच्या सर्व जागांवरील उमेदवार गमावले असून प्रवीण धनोडे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे। आनंद अप्पासो अडसूळ यांना 242 मते, संतोष जयंतराव गायकवाड यांना 238 मते, गुरुप्रसाद वसंतराव धनोडे यांना 248 मते, सागर बाळकृष्ण धनोडे यांना 250 मते, अजित नामदेव पाटील यांना 232 मते, दत्तात्रय बाळकृष्ण भोसले यांना 239 मते, संतोष गणपती मुळे यांना 239 मते, उज्ज्वला संतोष धनोडे यांना 243 मते, सुष्मिता श्रीपाद धनोडे यांना विक्रमी 251 मते, श्रीनिवास रामचंद्र कांबळे यांना 246 मते मिळाली आहेत। तर इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून जयवंत भानुदास पतंगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन नृसिंहवाडीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी केले। तर सर्व उमेदवार यांनी दत्त कारखान्यावरती गणपतराव पाटील यांची भेट घेतली। सर्व विजयी उमेदवारांनी विजय जल्लोषी मिरवणूक काढत श्री दत्त मंदिरात दत्तदर्शन घेतले। दरम्यान दत्त सोसायटीनंतर बाबुराव धनोडे पतसंस्थेत धनोडे गटाने वर्चस्व संपादित केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये धनोडे गट पुन्हा सक्रिय झाला आहे। नृसिंहवाडीतील धनोडे गटाला नवसंजीवनी मिळाली असून धनोडे गटाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे। आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रतिष्ठित बाबुराव धनोडे नागरी सहकारी पतसंस्थेचे बचाव समिती पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले। हे पॅनल निवडून आणण्यासाठी आमच्या पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रताप धनोडे, मधुकर गवंडी, धनाजीराव जगदाळे, आनंद धनोडे व गावातील इतर मान्यवर लोकांनी बरंच सहकार्य केलं। त्यामुळे या संस्थेचं अस्तित्व टिकलंय। परत आता संस्था जी आजारी अवस्थेत ठेवली होती ती परत आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली चालू करून लवकरात लवकर पतसंस्थेला गत वैभव प्राप्त करून ज्या ठेवीदारांच्या ठेवी द्यायचे किंवा ज्यांना अजून काय प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही 1 वर्षाच्या आत पतसंस्था होती तशी गत वैभव प्राप्त करीन, एवढंच मी आज या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो। TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।